हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी आमटी बनवणार आहे। आमटी बनवण्यासाठी येथे मी 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहे। तसेच फुटाण्याची डाळ ही छोटे चम्मच 4 घेतलेली आहे। कोथिंबीर, कढीपत्ता आणि 1 मोठा कांदा अशा तऱ्हेने लांब असा चिरून घेतलेला आहे। तिला हे टोमॅटो मिक्सरमध्ये घेऊन त्यामध्ये ही फुटाण्याची डाळ सुद्धा टाकून हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। अशा प्रकारे हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। आमटी करण्यासाठी येथे मी पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल छान गरम झालेले आहे। यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। तसेच 1 छोटा चम्मच जिरे टाकून घेतलेले आहे। टाकून घेतलेला आहे। तसेच कांदा छान परतून घेतलेला आहे। येथे मी मसाल्यामध्ये लाल मिर्च पावडर, हळदी पावडर, धनिया पावडर, जिरा पावडर आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। सर्व मसाला यामध्ये टाकून घ्यायचा। मसाला छान मिक्स करून घ्यायचा। नंतर यामध्ये थोडा हिंग, यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिश्रण टाकून घ्यायचं। कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे मिश्रण छान तेलामध्ये शिजू द्यायचं। मिश्रण छान तेलामध्ये शिजलेलं आहे। यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। आमटी आपल्याला ज्याप्रमाणे पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। थोडा गूळ टाकून घ्यायचा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि तर यामध्ये 1 चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा। झाकण ठेवून याला 1 उकळी येऊ द्यायची। अशी ही आमटी तयार झालेली आहे। गॅस बंद करून घ्यायचा। अशी ही आमटी तयार झालेली आहे। यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊ। ही आमटी कमी वेळात होते आणि जेव्हा कधी भाजीला काही नसेल तर ही आमटी आपण नक्की करू शकतो। ही आमटी पटकन होणारी ही आमटी आहे। ही आमटी आपण भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो। ही आमटी खूप टेस्टी लागते। आमटी तुम्ही एकदा नक्की करून बघा। अशी ही टेस्टी आमटी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।